या कॉम्बिनेशनच्या नादात ना मला सॉफ्टवेअर नीट येत होतं ना मला हार्डवेअर नीट येत होतं. त्यामुळे असं झालं की मी कोडिंग करायला लागलो की असं वाटायचं की नाही यार हे ह्याच्यासाठी मी बनलेलो नाही. ट्राय केला की घरी सांगितलं की मला करायचं नाहीये जॉब वगैरे, तर सिच्युएशन गंभीर होती. पण तोंडाला फडकं बांधलेला, चष्मा काढून ठेवलेला आणि आम्ही कॉलेजच्या बाहेर ते कार्ड्स वाटायचे. मुलांना जेव्हा कळतं तेव्हा त्यांचा जो माना जेव्हा हलतात तेव्हाचा जो आनंद आहे ना तो एक टीचरच फील करू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी संचित आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो एका आगळ्या वेगळ्या पॉडकास्टला ASSMS कट्ट्यावर, जिथं गोष्टी बोलल्याने अनुभवल्या देखील जातात. आज आपल्यासोबत एक रौनक सर, AKA आलसी इंजिनियर. तुम्ही सगळे त्यांना ओळखत असाल, त्यांना एक वेगळ्या इंट्रोडक्शनची गरज अजिबात नाहीये. ह्या सरांनी खूप विद्यार्थ्यांना फेल होण्यापासून वाचवलंय, खूप विद्यार्थ्यांचे आयुष्य बदललेले आहेत आणि खूप विद्यार्थ्यांचे रोल मॉडेल सुद्धा. आज आपण सरांसोबत अशा गोष्टी डिस्कस करणार आहोत जे खरं स्टुडंट्सला ह्या 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगमध्ये कुठे ना कुठे खूप फायदेशीर असतात. इंजिनिअरिंग खरंच एवढी सोपी आहे का, की खरंच एवढी अवघड आहे का? इंजिनिअरिंग म्हणजे खूप मोठं बर्डन नाहीये. इंजिनिअरिंग मजा घेऊन कशी आपण एक चांगले इंजिनियर बनू शकतो, किंवा स्टुडंट्स नेमके कुठे लॅक करतात इंजिनियर्स बनायला, आपण हे सगळे गोष्ट आज सरांसोबत डिस्कस करूयात. सो नमस्कार सर, वेलकम टू आवर पॉडकास्ट. नमस्ते नमस्ते नमस्ते. थँक्यू सो मच. तुम्ही मला बोलवलं आणि खूप छान इंट्रोडक्शन दिलंस तू माझं. बेसिकली मुलांना फेल होण्यापासून मी वाचवत नाहीये, तर मुलं फेल होऊ नये म्हणून त्याची काळजी घेत आहे. येस. सो सर, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सर एक 2009चे पास आउट आहेत इंजिनिअरिंगचे. त्यांनी त्यांचं इंजिनिअरिंग ENTC ब्रांचमधनं केलेलं आहे. सर, मग तुमचा जो इंजिनिअरिंग टू कंटेंट क्रिएशनचं म्हटलं जाईल, किंवा इंजिनिअरिंग टू जे टीचिंगचं जे जर्नी होतं ते कशा पद्धतीने आलं? बेसिकली मी जेव्हा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली तेव्हा आपण म्हणू शकतो की आय वॉज ऍक्सिडेंटल इंजिनियर. जसं लहान असताना आपण हे ऐकत असतो घरच्यांकडून की डॉक्टर आणि इंजिनियर असाल तरच तुम्ही हुशार असाल, तर तेच आमच्याकडे पण होतं. मी सोलापूरचा आहे प्रॉपर. तो 10th स्टँडर्ड झाली, त्याच्यानंतर मी पुण्यात आलो आणि एकदा पुण्यात आल्यानंतर मग 11वी 12वी केली. जस्ट एकच डोक्यात होतं की मला कुठेतरी हुशार दिसायचंय, आणि हुशार दिसायचं असेल तर एकच ऑप्शन आहे, बायो येत नव्हतं, तर मला इंजिनिअरिंग करायचं म्हणून मी आलो. इंजिनिअरिंगला आल्यानंतर वी ऑल नो की खूप साऱ्या ब्रांचेस आहेत, काय कुठली ब्रांच घ्यायची काय इतकं डोक्यात होतं. तर जे माझे कझिन्स होते त्यांनी सांगितलं होतं की नाही तू ENTC घे, कारण ENTC इज बेसिकली अ कॉम्बिनेशन ऑफ सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर. आपण बोलूच याच्यावरती परत. पण त्यांनी असं सांगितलं म्हणून मग मी ती ब्रांच घेतली आणि माझं इंजिनिअरिंग 4 वर्ष मी तिकडे कम्प्लीट केलं. ही जर्नी इंजिनिअरिंगची चालू असताना मला लक्षात आलं की जसं आपण म्हणतो की सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं कॉम्बिनेशन आहे ENTC. या कॉम्बिनेशनच्या नादात ना मला सॉफ्टवेअर नीट येत होतं ना मला हार्डवेअर नीट येत होतं. त्यामुळे असं झालं की मी कोडिंग करायला लागलो की असं वाटायचं की नाही यार ह्याच्यासाठी मी बनलेलो नाही. आणि देर आर सम पर्सनॅलिटीज की ज्यांना असं होतं ना की बॉस नकोय, की मला माझ्या हिशोबाने चालायचंय. मला जर कुठे 4 दिवस सुट्टी घ्यायची असेल तर मला ती सुट्टी मिळाली पाहिजे, सॉर्ट ऑफ आधीपासून डोक्यात होतं. 3rd इयरला आमची साधारण प्लेसमेंट झाली होती आणि प्लेसमेंट नंतर असं होतं की त्यांनी आम्हाला खूप सारे त्यावेळेला मॉड्यूल्स दिले होते. त्यावेळेला ऑनलाईन काही नव्हतं. सो जे मॉड्यूल्स दिले होते त्याच्यामध्ये C होता, मग C++ होता, आणि अशी सगळी तुम्हाला मॉड्यूल कम्प्लीट करून त्यांना सबमिट करायची होती प्लेसमेंटच्या ऑफर नंतर तुम्हाला जेव्हा जॉईनिंग करायचं. तर ते मला अजिबात जमत नव्हतं. आणि मीनवाईल आय वॉज लुकिंग की काय असं करता येईल जेणेकरून मला छान वाटतंय. तर जेव्हा मी मित्रांसोबत वगैरे डिस्कशन करायचो तर आय वॉज लिटल गुड इन कन्व्हिन्सिंग की एखादा काही कोणाचा मॅटर झाला, भांडण झालं, तर बाबा हा चला हा येतोय, हा सगळ्यांना समजावून सांगतोय. अँड इट वॉज लाईक मलाही यातून चांगलं वाटायचं की हा यांना काहीतरी वाटतंय, बरं यांचं काहीतरी चांगलं झालंय. सो त्या थॉटमधून एक इंजिनियर जो आहे तो टीचिंगकडे वळलाय असं म्हटलं तर चुकीचं नाही राहणार. तर आलसी इंजिनियर हे तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे, राईट? आलसी इंजिनियर हे कुठून सुचलं तुम्हाला? हे कसं टर्न आउट झालं? बेसिकली काय झालं, आम्ही ऑफलाईन कोचिंगमध्ये होतो 2009 पासून, आणि कोविड झालं त्याच्यानंतर सगळंच बंद झालं. आणि एक पहिले महिनाभर 15 दिवस काही नाही वाटलं की ऑफलाईन बॅचेस बंद आहेत, मुलं नाही आहेत, आपल्याला टीचिंग करता येत नाहीये. पण महिनाभरानंतर जाणवलं की मला टीचिंग शिवाय बाकी काही येत नाही. मग म्हटलं आता असा काय प्लॅटफॉर्म आहे की जे की मुलं घरी बसल्या बघू शकतायत. म्हणून मग मी म्हटलं की चला आपण एखादं YouTube चॅनल सुरू करू. आता बिईंग अॅन इंजिनियर आपल्याला माहिती असतं की आपण जर एखादी गोष्ट कुठली नवीन क्रिएट करतोय तर ती
सोशल मीडियापर्यंत जर जायची असेल तर ती थोडीशी युनिक आणि अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे आणि त्याचा एक काहीतरी सेन्स पण झाला पाहिजे. मी जर स्मार्ट इंजिनियर ठेवलं असतं तर त्यात माझा स्मार्टनेस दिसला नसता. त्यामुळे मग नाव असं ठेवलं की जे मुलं त्याला इमिजिएटली अलाइन करू शकतील, म्हणून मग विचार केला की आपण थोडं असं नाव ठेवू जे की मुलांना इमिजिएटली हिट करेल, म्हणून आलसी इंजिनियर नाव ठेवलं. का तुम्ही पण एका रात्री अभ्यास करून पास व्हायचे, तुमच्यात पण तो आळस होता म्हणून आलसी इंजिनियर आले? नाही, एका रात्रीत पास आम्ही झालेलो आहे, पण सब्जेक्ट वाईज आमची स्ट्रॅटेजी असायची. म्हणजे आता इमिजिएटली खूप हेवी होईल, सुरुवातच आहे आपली, पण मी सांगतो की तुम्ही कुठली अभ्यासाची स्ट्रॅटेजी करता इंजिनिअरिंगमध्ये तर ती तुम्हाला डायनामिक ठेवावी लागते. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी प्रत्येक सब्जेक्ट 2 दिवस आधी अभ्यास करून तो क्लिअर करेन. साधारण 5 सब्जेक्टचं जर तुमचं सेमिस्टर असेल तर इट इज लाईक की 2 किंवा 3 सब्जेक्ट असे असतात तुम्हाला अजिबात येत नसतात. सो इनिशियली जेव्हा तुम्ही कॉलेज अटेंड करताय तेव्हा समजून घ्या की तुम्हाला काय येत नाही, आणि जे येत नाही ना त्याच्यावरती तुम्हाला एक पिरियॉडिक वॉच ठेवावं लागेल की जे 2 सब्जेक्ट छान येत आहेत ते तुम्ही एका रात्रीत काढू शकता, 2 दिवस आधी अभ्यास करून काढू शकताय. पण जे असे 3 सब्जेक्ट्स आहेत की जे की तुम्हाला माहिती आहे की बाबा मी असं होऊ शकतं की मी फेल होऊ शकतोय, तर त्यांना थोडा पिरियॉडिक वॉच जो आहे तो तुमचा असला पाहिजे. सो इट शुड बी अ कॉम्बिनेशन ऑफ अभ्यास पण करा आणि तितकं चिल पण तुम्हाला करणं गरजेचं असतं. मग 3rd इयरला तुमची प्लेसमेंट झाली होती. मग तुम्ही MNC जॉईन नाही केलं, म्हणजे तुम्ही जॉब नाही केलं, तर घरच्यांचं काय रिएक्शन होतं तुमचं, की घरचे वेअर हॅपी? नाही, अजिबात नाही. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. जॉब लागला हे जेव्हा त्यांना कळलं की आता हा मल्टीनॅशनल कंपनीत काम करणार आहे, तेव्हा आमच्या घरचे एकदम खुश, गावाकडचे, आणि इतका आनंद की त्यांनी आजूबाजूच्यांना बोलवून पेढे वाटले, पार्टी दिली, सगळं दिलं. आता आतून मला माहिती होतं की कोडिंगचा सी पण आपल्याला येत नाही. सो अशा सिच्युएशन मध्ये 3rd इयर म्हणलं होऊ दे, अजून आपण फायनल इयरला येऊ तेव्हा घरच्यांना सांगू. फायनल इयरला येऊस तोपर्यंत जे आम्ही ज्यांच्याकडे क्लासेसला जायचो किंवा आम्ही ज्यांना खूप छान शिकवतात असे जे आमचे सर असायचे, त्यांचे जे क्लासेस होते आम्ही तिकडे जायचो, आणि तेव्हा जाताना आम्ही खूप गोष्टी डोक्यात ठेवायचो. जसं आता तुम्ही चहाची टपरी दिसली की आपण कॅल्क्युलेशन करतो की बाबा साधारण किती चहा विकत असेल हा, आणि किंवा इडलीचं एखादं काही शॉप असेल तर हा किती इडल्या विकत असेल आणि याला किती फायदा होत असू शकेल. माझ्याही डोक्यात असंच चालायचं की सरांकडे जी मुलं क्लासला येत आहेत तर साधारण त्यांची फी काय असेल आणि त्या फीच्या नुसार सर किती बॅचेस घेतात आणि किती साधारण पैसे कमवतात. सो आय वॉज लाईक की मी इथे 3.25चं पॅकेज घेऊन बसलो इयरली, आणि इकडे सर बघतोय तर अराउंड 16-17 लाख रुपये वर्षाला कमवतात. सो आय वॉज लाईक की हे तर छान आहे यार, आणि रिस्पेक्ट पण की किती छान शिकवताय तुम्ही अँड ऑल. सो इट वॉज लाईक ट्राय करूया आपण टीचिंग फील्डमध्ये काय आपल्याला जमतंय का म्हणून मग ट्राय केला, की घरी सांगितलं की मला करायचं नाहीये जॉब वगैरे, तर सिच्युएशन गंभीर होती, पण केलं टॅकल आणि आलो मग या फील्डमध्ये. मग तुमचं पहिले तुम्ही ऑफलाईन क्लासेस घ्यायचे की सुरुवातच तुम्ही ऑनलाईन पासून? नाही, ऑफलाईन क्लासेस होते डेडिकेटेड. आम्ही असं होतं की सुरुवात कशी करायची, तर आम्ही कार्ड्स छापले होते, आम्हाला नाव पण सुधारलं नाही काय टाकायचं, तर आम्ही तिथे टायटल टाकलं होतं इंजिनिअरिंग क्लासेस, आणि जितके सारे अवघड सब्जेक्ट आम्हाला आमच्या करिअरमध्ये गेले होते आम्ही सगळी ती लिस्ट केली होती, आणि आम्ही धडाधड ते सब्जेक्टची नावं तिथे टाकून तोंडाला फडकं बांधलेलं, चष्मा काढून ठेवलेला, आणि आम्ही कॉलेजच्या बाहेर ते कार्ड्स वाटायचो. आणि हे सगळं करत असताना असं वाटायचं की यार ऍटलिस्ट कुठल्या तरी एका सब्जेक्टला तरी इन्क्वायरी यावी, आणि ही सगळी प्रोसेस सुरू होती, कार्ड्स वाटणं. आणि ऑनलाईनचं तेव्हा तर काही आय गेस तेव्हा काही नव्हतंच इतकं की आपण काही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करू शकू असं. त्यामुळे मग ऑफलाईन सुरू केलं. मग जेव्हा पहिला फोन आला की नाही आम्हाला क्लास लावायचा आहे, मग नंतर 2 मुली आल्या, जेव्हा मी क्लासेसला पहिलं लेक्चर घ्यायला सुरुवात केली. सब्जेक्ट पण असा होता ज्याच्यात मला स्वतःलाच कमी मार्क होते. मग लिटरली आम्ही कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं अभ्यास करणं आणि मग तयारी करणं, रात्र जागणं. म्हणजे असं म्हणतात ना की शेवटी तुमच्या पोटा पाण्यावर जेव्हा गोष्टी येतात तेव्हा तुम्ही जरा जास्त चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी करता, आणि माझ्यासोबत तसंच घडलं. सो मग हळूहळू एक सब्जेक्ट करत करत मी ऑलमोस्ट इंजिनिअरिंगचे 12 ते 13 सब्जेक्ट शिकवले मुलांना, आणि ऑफलाईनची जर्नी व्यवस्थित माझी सुरू होती लॉकडाऊन पर्यंत. मग लॉकडाऊन मध्ये तुम्ही ऑनलाईन साठी? हो, ऍक्च्युली काय होतं की मी कुठे जॉब नाही केला किंवा मी कुठे पार्ट टाइम करत नव्हतो. सो माझं जे काही होतं प्रत्येक सेमिस्टरला जेवढी मुलं येतील त्याच्यावरतीच आमची लाईफ जी आहे ती चालायची, की पूर्ण सेमिस्टर चालायची. ती नंबर ऑफ ऍडमिशन्स वरती तुमचं सगळे सीन डिपेंड असायचा. आणि लॉकडाऊन झालं असं काही कल्पनाच नव्हती कधी ऑफलाईन क्लासेस बंद पडतील म्हणून, आणि मग मी ऑनलाईन मध्ये आलो. मग युट्यूब चॅनल, मग आलसी इंजिनियर, मग एवढं. सर आता आपण बघतोय की आलसी इंजिनियर हा फक्त असं युट्यूब चॅनल पर्यंत रेस्ट्रिक्टेड नाहीये. असं पुण्यातली अशी खूप मोठी कम्युनिटी फॉर्म झाली आहे जी आलसी इंजिनियरला फॉलो करते, किंवा आलसी इंजिनियर मागे खूप मोठी कम्युनिटी आहे स्टुडंट्सची पण बाकीच्या. मग
ते कसं फॉर्म होत गेलं हळूहळू? बेसिकली आलसी इंजिनियर मी सुरू केलं तेव्हा असं ठरवलं होतं की मी पूर्ण मॅथमॅटिक्स शिकवणार त्याच्यावरती. Okay. आणि 5th स्टँडर्ड पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत सगळं. सो मी एकदम छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आपला पाय जो आहे इंजिनिअरिंग मॅथ्स मधला, तर तो पाय कसा जनरेट झाला, त्याची स्टोरी तिथून मी सुरुवात केली साधारण युट्यूबवरती सांगायला. मग लॉग काय असतं, त्याच्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी की अल्जेब्रिक फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. सो तिथून जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मी काही गोष्टी फॉलो करत होतो की जे माझे क्लासेसचे मुलं आहेत ना, त्यांना नोटिसा यायच्या किंवा सर्क्युलर यायचे विद्यापीठाची. आणि जी सर्क्युलर्स यायची ती एकदम मराठीतच असायची, पण एकदम क्लमझी असायची ती. म्हणजे ते सर्क्युलर वाचताना असं वाटायचं की अरे आपण काय वाचतोय नक्की, त्यांना काय म्हणायचंय आणि आपल्याला काय एक्स्ट्रॅक्ट होतंय कळायचंच नाही. सो आय थॉट की आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो आणि लेट्स ट्राय अँड सिम्प्लिफाय दिस आउट. म्हणून मग मी तेच जे युनिव्हर्सिटीचे सर्क्युलर्स आहेत ते मराठी आणि हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट करून व्यवस्थित चांगल्या भाषेत सांगायची एकदा ट्राय केला होता. आणि ते लकीली हिट झालं, कारण मला माहिती नव्हतं की इंजिनिअरिंगच्या मुलांना कोणी मेंटॉरच नाहीये. सो जेव्हा मला ते कळलं की अरे नाही, मुलांना गरज आहे आज की काय येत आहेत सर्क्युलर्स, काय नोटिसेस येत आहेत त्या माहितीच नाहीयेत. सो मग मी तिथून जर्नी सुरू केली. आणि मग ती सुरू केल्यानंतर हळूहळू मग जे माझे सब्जेक्ट्स होते इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स M1 M2 M3 ते करत करत मग बाकी सब्जेक्ट्स मध्ये पण आम्ही आलो. आणि मुलांचा पण तितकाच सपोर्ट होता, म्हणून मग ही सगळी जी जर्नी आता एक छान कम्युनिटी झालेली आणि सगळेजण आता जेव्हा ओळखतात तेव्हा छान वाटतं की अरे काहीतरी आपण मुलांसाठी करू शकलो. मग सर फक्त मॅथमॅटिक्स का? म्हणजे तुम्ही आता बोलले की माझं एम होतं की मॅथ शिकवल सगळ्यांना, करेक्ट. मग इंजिनिअरिंग मध्ये बरेच ब्रांचेस आहेत, बरेच ब्रांचेस मध्ये अवघड सब्जेक्ट्स आहेत. करेक्ट. मग वाय ओनली मॅथमॅटिक्स कडे तुमचं एवढं? बेसिकली वेन आय स्टार्टेड ऑफ मी कोर सब्जेक्ट्सच घ्यायचो. जसं आता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये सिग्नल्स अँड सिस्टीम नावाचा सब्जेक्ट आहे, तर मी कोर सब्जेक्टनी सुरू केलं. मग मी डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग शिकवलं. म्हणजे खूप सारे कोर सब्जेक्ट शिकवत मी M3 घ्यायचो, कारण मुलांचे रिक्वायरमेंट असायच्या कनेक्टेड की सर तुम्हीच घ्यावालं. आणि बऱ्यापैकी मॅथमॅटिकल बेस होता जे टेक्निकल सब्जेक्ट्स होते त्याला. त्यामुळे मग मी पहिल्यांदा M3 सुरू केलं. आणि मग मुलांच्या डिमांड्स होत्या की नाही सर M1 M2 तुम्ही घ्या, अलाइन राहील सगळं. सो म्हणून मग M1 M2 M3 वरती आलो. आणि मॅथ्सचं असं आहे ना की कळालं, मुलांना जेव्हा कळतं तेव्हा त्यांचा जो माना जेव्हा हलतात तेव्हाचा जो आनंद आहे ना, तो एक टीचरच फील करू शकतो. खरंच एवढं अवघड असतं का सर M1 M2 M3? जेवढं म्हणतात की तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ड्युरेशन मध्ये 3 M असतात तुमचे, M1 M2 आणि M3. खरंच एवढं अवघड असतात का? अवघड नाही म्हणता येणार, पण त्याचा स्मार्टनेस जो आहे तो तुम्ही ओळखला पाहिजे की ऍटलिस्ट तुम्हाला काय केल्यानंतर कुठे किती मार्क्स मिळतात, कुठलं स्किप केलं पाहिजे आणि कशाची तुम्हाला सॉल्व्हिंग प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि आता काय झालंय, मुलांना बेसिकली बॅकलॉग लागण्यामागचं कारण हे आहे की मुलं सॉल्व्हिंग प्रॅक्टिस नाही करत. त्यांना असं होतं की ते व्हिडिओ पाहतील किंवा ते कोणाचं तरी ऐकतील किंवा कॉलेजमध्ये पण टीचर्सकडनं शिकतील, पण त्याच्यानंतर ते फक्त ब्रेनमध्ये तेवढंच ठेवतात की हा मला कळलंय. पण ते जोपर्यंत तुम्ही लिहून काढत नाही, म्हणजे ती तुम्हाला वाटेल सर काय ऑर्थोडॉक्स मेथड सांगतायत, पण हीच ती मेथड आहे की तुम्ही जर सॉल्व्हिंग प्रॅक्टिस नाही केली तर आय डोंट थिंक सो की तुम्हाला तिथे गेल्यानंतर गोष्टी आठवतील. आणि त्या पेसनी जो काही तुम्हाला 2.5 hours टाइम मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कव्हर करायच्या तर सॉल्व्हिंग प्रॅक्टिस इज मस्ट. सर मग आपण आता इंजिनियर आहोत, आपलं ऍडमिशनच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सच्या बेसिसवर होतं. मॅथ्समध्ये मुलं JEE CET साठी एवढं प्रिपेअर करतात, त्यांचं दिवस रात्र ते बसतात, 12-12 तास कोचिंगला जातात. मॅथ्सचं सॉल्व्हिंग असतं, फिजिक्सचं सॉल्व्हिंग असतं, त्यात पण सगळे न्यूमेरिकल्स असतात. उलट त्यावेळेस ते कॅल्क्युलेटर्स पण नसतात जे इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही यूज करू शकतात. तेव्हा मुलं करून घेतात आणि आपल्या कॉलेजेसमध्ये कट ऑफ पण खूप हाय जातात सध्या. तर SPPUच्या अंडर जेवढे कॉलेजेस आहेत तेवढे. मग इथे येऊन मॅथ्ससाठी एवढा स्ट्रगल करावा लागतो मुलांना? 2-3 गोष्टी आहेत याला. बेसिकली काय होतं, तुम्ही जेव्हा 11वी-12वी करता तेव्हा तुम्ही तुमच्या बुक्सची साईज बघा आणि तुम्हाला पूर्ण वर्ष, म्हणजे तुम्ही 12th स्टँडर्ड मोस्टली मुलं 11वीच्या अर्ध्यातूनच सुरू करतात. सो तुम्ही टाइम ड्युरेशन बघा, त्यांना ऑलमोस्ट 12वीला तुम्ही म्हटलं तरी 14-15 महिने तरी मिळतात तयारी करायला, तो पूर्ण सब्जेक्ट वर्कआउट करायला. आणि जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये एंटर करताय तेव्हा तुम्ही बुकची साईज बघा, कॉन्टेंट बघा, आणि ऑलमोस्ट 3.5 month मध्ये तुम्हाला या गोष्टी संपवायला लागतात. मग तुमचा टाइम ड्युरेशन पण कमी झालाय आणि तुमच्या सब्जेक्टची ओव्हरऑल कॉन्टेंट पण वाढलाय. तर मग हा जो मेळ आहे हा बसायला थोडासा अवघड होता. आणि असे 5 सब्जेक्ट्स आहेत मुलांना, एक नाहीये. त्यामुळे तो सगळं जे कॉम्बिनेशन बसवायचं आहे, मग त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की असाइनमेंट आणि जर्नलमध्ये तर आपलं पूर्ण इंजिनिअरिंगचे 4 वर्ष बऱ्यापैकी जातात. मग सर हेच रिझन आहे का मुलांचे बॅकलॉग्स वगैरे जे बघतो आपण, किंवा अजून काही रिझन्स आहेत? नाही, मुलांचे बॅकलॉग लागण्यामागचं मेजर रिझन मी तेच सांगितलं की स्मार्टली हार्डवर्क करणं हा जो बेसिक एलिमेंट आहे, म्हणून तर आपल्याला इंजिनियर म्हणलं जातं, तर ते मिसिंग आहे मुलांमध्ये.
मला तेच तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, कारण काय होतं की ही गोष्ट रिअलाइज होते मुलांना 4th इयरच्या एंड पर्यंत, करेक्ट. की जो आपण अभ्यास 11वी-12वीला करतो तसाच अभ्यास इंजिनिअरिंगला नसतो. नाही. वे डिफरंट आहे इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्याची पद्धत पासनं तर लिहिण्यापर्यंत, पेपर्स पर्यंत. करेक्ट. तर तो आता जर एखादा फर्स्ट इयरचा मुलगा आहे जो आता रिसेंटली इंजिनिअरिंग जॉईन करतोय, तर तो कसा अडॅप्ट होईल लवकर, की त्यांनी काय केलं पाहिजे, त्याला काय सांगाल तुम्ही की बाबा इंजिनिअरिंग म्हणजे असं नसतं जे तू आतापर्यंत एमसीक्यू स्टिक करत आलाय, राईट. तिथे लिहिणं, अभ्यासाचं पूर्ण टॅक्टिक्स बदलतात तुझे. तर त्या कुठल्या टॅक्टिक्स आहेत जे बदलतात का? एवढा मेजर ड्रास्टिक चेंज कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये येतो? बेसिकली कसं माहिती का, की आता जर मी फर्स्ट इयरच्या मुलांना काही सांगायला लागलो तर त्यांना वाटेल हा आता परत लेक्चर द्यायला यांनी सुरू केलं म्हणून. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ना, की तुम्ही जे 11वी-12वीचे 90-95% किंवा पर्सेंटाईल घेऊन जेव्हा येता ना, तुम्ही ना तुमच्यासोबत बॅगेज घेऊन आलाय. तुम्ही हे घेऊन आलायत की अरे मी तर 95% वाला मुलगा आहे किंवा 95% वाला मुलगा आहे. तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यात पहिल्यांदी जे झालं ते विसरून जावा. कारण आता तुमची 12वी कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही ऑल टुगेदर एक टर्न घेतलेला आहे इंजिनिअरिंगचा. आणि इंजिनिअरिंगला तुम्ही जेव्हा एंटर होताय तेव्हा सगळं बॅगेज बाजूला काढा आणि स्क्रॅच पासून तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं आहे. की जे 5 सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्ट्समध्ये तुमचे आवडते, तुमचे नावडते, तुम्ही काही सेशन्स अटेंड करून पाहिल्यानंतर तुम्हाला गोष्टी कळतील. सॉर्ट करा, कशाला किती वेळ द्यायचा, आणि ऍट द सेम टाइम हे करत असताना खूप हेक्टिक नाही झालं पाहिजे. याचा पण आपल्याला थोडंसं एक अनालिसिस जे आहे ते करणं गरजेचं आहे. कॉलेजच्या ज्या टेस्ट होतात त्या आपण सिरियसली देत नाही. म्हणजे मुलांचं असं होतं की आल्यानंतर एक पहिला महिना ते सिरियस असतात फर्स्ट इयरची मुलं, आणि त्याच्यानंतर असं होतं की म्हणतात की इंजिनिअरिंगची हवा लागली असं. तर हवा लागली नाही पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये, लागू देत, पण ऍट द सेम टाइम तुम्ही प्रॉम्प्ट असलं पाहिजे की तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला एवढ्या एवढ्या वेळेत एवढं एवढं संपवायचं आहे. बरोबर. तर तुमचं जे बेसिक टास्क आहे त्याच्या अराउंड असलं पाहिजे. मग बाकी तुम्ही मजा तर नक्कीच करू शकता. मग आता तुम्ही दरवर्षी तुमच्याकडे हजारो मुलं येत असतील की बाबा सर हे एवढे बॅक लागले, सर हा सब्जेक्ट अवघड जातोय, सर हे निघत नाहीये. कुठला एक स्पेसिफिक पॅटर्न आहे जे सगळ्यांमध्ये तुम्हाला नोटीस होतो आणि तीच एक गोष्ट रिपीट होत आली एवढ्या वर्षांपासून? सगळ्यात महत्वाचा पॅटर्न म्हणजे हा की जेव्हा मुलं येतात तेव्हा सांगतात की सर मी 70 मार्क्सचा जो आपला एंड सेमिस्टरचा पेपर असतो, मुलांचं म्हणणं असतं की मी पूर्णच्या पूर्ण पेपर लिहिलाय सर. म्हणजे मी इतका अटेम्प्ट केलाय ना, आता जे काही चुकलंय ते सगळं युनिव्हर्सिटीचं चुकलंय, जे काही चुकलंय ते पेपर चेकरचं चुकलेलं आहे, माझं अजिबात सुद्धा चुकलेलं नाही. आता त्याच्यासाठी फोटोकॉपीची प्रोव्हिजन आहे. फोटोकॉपी आल्यानंतर आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतात की बाबा खरंच मार्क्स मिळालेत किंवा खरंच मार्क्स मिळाले नाहीयेत, या बाबतीतली क्लॅरिटी आपल्याला मिळते. बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला स्वतःलाच या गोष्टी अडॉप्ट नसतात करायच्या की मी फेल झालोय. आपण ते मान्यच नाही करत. अरे मी कसा फेल होईन, मी फर्स्ट स्टँडर्ड पासून 12th स्टँडर्ड पर्यंत आज कधीच फेल झालो नाहीये, आणि इंजिनिअरिंग मध्ये आलोय आणि मला बॅकलॉग असा लागलाच कस काय. तर हा जो मुलांच्या डोक्यात हा पचनीच पडत नाही, म्हणून मी नेहमी मुलांना सांगतो की इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये बॅकलॉग लागणं काही नवीन नाहीये, किंवा इयर ड्रॉप होणं सुद्धा मी तर म्हणतो की नवीन नाहीये. आणि लोक हे पण म्हणतात की सर मग माझ्या करिअरचं काय, आता माझा M2 2 वेळा बॅक लागला किंवा आता माझं इयर पूर्ण ड्रॉप झालेलं आहे तर माझं कसं होणार. तर मी सगळ्यांना हेच सांगतोय की असं काहीही वेगळं होणार नाहीये तुमच्या बरोबर. जसं बाकीच्यांचं झालंय तसंच आहे. तुमच्या बाकी सोशल स्किल्स तुम्ही वाढवा, कम्युनिकेशन वरती तुम्ही काम करा, बाकीचे इतके सारे कोर्सेस आहेत त्याच्यावरती तुम्ही काम करा. आणि तुम्ही इयर डाऊन का झाला आहात याचं जर तुम्ही कन्व्हिन्सिंगली उत्तर देऊ शकत असाल समोरच्याला, जे की लेजिट असेल, तर मला नाही वाटत की तुम्हाला जॉबमध्ये किंवा कुठेही प्लेसमेंटला अडचण येण्याचे काही कारण आहे. तर जॉब हाच एक आहे इंजिनिअरिंग स्टुडंटच्या पुढे. कारण आता कसं झालंय, इंजिनियर आपण ऐकतो बऱ्याच वेळा, आपण कसं सोशल मीडिया जेव्हा स्क्रोल करतो, जेव्हा बाकीच्या वेळेस बघतो की इफ यू कॅन सॉल्व्ह अ प्रॉब्लेम यू आर अ गुड इंजिनियर. इंजिनियरला फक्त जॉब करायची गरज नाहीये असं आपण म्हणतो, बट जो ओव्हरऑल ऍटमॉस्फिअरच होतो तो जॉब रिलेटेडच नेहमी आपण त्याला स्टिक टू दिस करून चालतो. की बाबा मला ह्या सेमिस्टरला एवढं पॉइंटर हवाय, त्या सेमिस्टरला एवढं ऍग्रिगेट हवंय, मग मी त्या कंपनीच्या कट ऑफ लिस्ट मध्ये बसू शकतो. करेक्ट. मग हा जॉब ओरिएंटेडच सगळं का चाललंय सध्या? नाही, त्याची सुरुवात तिथून नाही झाली आहे. जर तू पाहिलंस ना 11-12 झाल्यानंतर जेव्हा कॅप राऊंड ऍक्च्युली सुरू होतात तेव्हा सगळे मुलं आणि पेरेंट्स सगळ्या कॉलेजेसना व्हिजिट करतात, किंवा आता बरीच लोक इन्फ्लुएन्सर्स आहेत की ते सांगतात, कॉलेजबद्दल माहिती देतात. तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये एंटर करा, म्हणजे मी आता सुद्धा या कॉलेजमध्ये एंटर करताना पाहिलं तर मोठे मोठे फ्लेक्स लावलेले आहेत. सो हे फ्लेक्स कशाचे आहेत जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला कळेल की प्लेसमेंट कशी झालीये, किती झालीये, मुलांना कितीचं पॅकेज लागलंय. सो इंजिनिअरिंगला एंटर करतानाच तुमच्यासमोर इतके फ्लेक्स आलेले असतात की ज्याच्यामध्ये फक्त असंच लिहिलेलं असतं की एवढ्याचं पॅकेज लागले, एवढ्याचं पॅकेज लागले. त्यामुळे एखाद्याला जर इंजिनिअरिंग करून काही वेगळं करायचं असेल तर तो स्कोप खूप कमी राहतो. आणि पेरेंट्सचं पण असं आहे की माझं एक छोटंसं त्यांना म्हणणं आहे की फक्त जॉब पुरतं ते मर्यादित राहू देऊ नका. त्यांच्या बाकीच्या साऱ्या हॉबीज आहेत किंवा
असं काही काम ज्याच्यामध्ये जर इंजिनिअरिंग वाला जर टॅलेंट आत घुसलं तर ते काम खूप वाढू शकतं. तर असं काहीही जर असेल तर त्यांना तुम्ही थोडंसं प्रोत्साहन द्या आणि इंजिनिअरिंग तर आपलं होतच राहील आणि काहीच नाही झालं तर तुमच्याकडे जॉबचा ऑप्शन जो बॅकअप प्लॅन म्हणून तो तुमच्याकडे असणारच. तर असे मुलं डिमोटिवेट होऊन इंजिनिअरिंग मग सोडून टाकतात मध्ये, की त्यांचं सपोज बॅकलॉग लागलेत. एक मुलगा झालाय ज्याचे 10 बॅक आहेत, त्याचं वायडी झाला, मग इयर डाऊन झाला, मग त्याचं पुन्हा त्यांनी रिपीट केलं, प्रोव्हिजनल ऍडमिशन वगैरे घेऊन पुन्हा त्यांनी सगळे सब्जेक्ट काढले, पुन्हा त्याला त्या गोष्टींमध्ये सेम मिस्टेक, सेम अडचणी यायला लागल्या, पुन्हा तो झाला, मग मला इंजिनिअरिंगच नाही करायचं. राईट. मग ते इंजिनिअरिंग साठी आलेलेच असतात त्या गोष्टींसाठी, की जर माझं मन आहे, मी आलो इंजिनिअरिंगला, मला आवडतं इंजिनिअरिंग, पण आतमध्ये येऊन सब्जेक्ट्स असे होत नाहीयेत, क्लिअरच होत नाहीयेत. मग असे बरेच मुलं मध्ये अडकून बसतात. त्यांनी काय करायला पाहिजे, की सोडून टाका इंजिनिअरिंग, का इफ यू आर विलिंग तुम्ही कंटिन्यू करू शकता? याच्यामध्ये 2 सिच्युएशन्स आहेत. एक तर पहिली गोष्ट, आपण इंजिनिअरिंगला येतोय आता, म्हणजे आधी असा ट्रेंड होता की नाही काही झालं तरी इंजिनिअरिंग करायचंच, पण आता इतक्या साऱ्या ब्रांचेस ओपन आहेत, इतके सारे ऑप्शन्स आहेत, इतके सारे डोमेन्स आहेत, मुलांना अवेलेबल आहेत आणि मुलं स्वतः सर्च करू शकत होती की गुगलवर काय आहे बाबा, आपल्याला बरीच माहिती मिळते, ChatGPT आहे आपल्याला हेल्प करायला. तर करिअर वाईज आता खूप सारे ऑप्शन्स ओपन आहेत. त्यामुळे एंटर करतानाच पहिल्यांदा तर लक्षात घ्या की खूप सारा बॅकलॉग आणि खूप सारे इयर डाऊन तुमच्यासाठी तर वाट बघते जर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये एंटर करत असाल आणि जर ते व्यवस्थित नाही केलं तर. त्यामुळे पहिलं तर त्याचा तुम्ही विचार करा. आणि दुसरा महत्वाचा विचार की जर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये एंटर झालाय, माझं एक कायम म्हणणं असतं की जेव्हा मी सुद्धा टीचिंग फील्डमध्ये उतरलो तर सुरुवातीचे काही महिने काही इतके खास नव्हते. मलाही असं वाटलं की अरे सोडून द्यावं. इव्हन जेव्हा आलसी इंजिनियर ऍज अ चॅनल हिट झालं किंवा मॉनिटायझेशन सुरू झालं, त्याच्यानंतर पण अशा सिच्युएशन्स होत्या की यार व्हिडिओ चालत नव्हते, म्हणजे ज्याच्यात तुम्ही खूप जास्त मेहनत टाकली, आय गेस तुम्हाला लोकांना माहिती असेल, ज्याच्यात तुम्ही खूप जास्त मेहनत टाकता तिथे तुम्ही एक्सपेक्ट करता की नाही यार याला व्ह्यूज आले पाहिजेत, आपण इतका छान कॉन्टेंट मुलांना देतोय, आणि इतका छान कॉन्टेंट देऊन पण जर आपल्याला असं असेल की यार डिसअपॉइंटमेंट मिळत असेल, तर मला सुद्धा असं खूप वेळा वाटलं की नाही यार सोडून देऊ आपण, नको आता हे सगळं फील्ड सोडून देऊ आणि दुसरं काहीतरी आपण वेगळं काहीतरी करू. पण अल्टिमेटली कसं असतं, तो लो पॉईंट येणं पण आयुष्यात गरजेचं असतं. तर वन्स यू क्रॉस दॅट की ठीक आहे आज मला वाटलं, तुम्हाला हे कन्सिस्टंटली वाटत असेल तर थिंक ओव्हर इट की खरंच हे सोडायचंय का. पण जर तुम्हाला 2-3 वेळा फिलिंग येऊन गेलं तर तुम्ही जे तुमचे सिनियर्स आहेत, तुमचे मित्र आहेत की जे तुम्हाला त्यांच्याबरोबर राहिलं तर तुम्हाला छान वाटतं, म्हणजे तुमचा मी नेहमी म्हणतो की करेक्ट सेट ऑफ फ्रेंड्स असणं खूप गरजेचं आहे. मग भलेही ते बॅकलॉगवाले मित्र असतील तरी चालेल, पण ते स्वतःचा जरी बॅक असेल तरी ते मोटिवेट करतील, अरे नाही भाऊ तुझा निघेल, तू काही काळजी करू नको वाले. तर करेक्ट सेट ऑफ फ्रेंड्स तुम्हाला जर मिळाले ना, आय डोंट थिंक सो की इतकं काही अवघड आहे सगळं. बरोबर आहे. मग सेट ऑफ फ्रेंड्स आणि एवढ्या सगळ्या गोष्टी 4 वर्षांमध्ये एक जे तुम्ही म्हणतात की फर्स्ट इयरला आपण ऍडमिशन घेतली, पोराला हवा लागली इंजिनिअरिंगची, ते मग फर्स्ट इयर असंच की मित्रांमध्ये ग्रुप्स फॉर्म होतात, मग याची ओळख, मी इकडे फिरायला जा तिकडे फिरायला जा. सेकंड इयर पण असंच निघून जातं की आता आलोय थोडं अडॅप्ट टू ना. मग थर्ड इयर मध्ये जेव्हा कोर सब्जेक्ट सुरू होतात, थर्ड इयर मध्ये जेव्हा प्रॉपर बर्डन यायला लागतं, मग तेव्हा कोणी टॉलरेट करू शकत नाही. फोर्थ इयर येताना लगेच प्लेसमेंट सुरू होऊन जातात, मग तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडतात. करेक्ट. मग ह्या मजा पण करा आणि अभ्यास पण करा. मग ह्या 4 इयरचा आयडियल प्लॅन काय पाहिजे एखाद्या स्टुडंटचा? जे तू आता बोलला तेच, मजा पण करा आणि अभ्यास पण करा. पण ना ते स्मार्टली करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाचा टाइम झोन आहे. जसं आमच्या वेळेला आम्ही इंजिनिअरिंगला होतो, देअर वॉज समथिंग लाईक PL, प्रिपरेशन लिव्ह नावाचा प्रकार होता, आणि तो आम्हाला ऑलमोस्ट 20-22 दिवस मिळायचा. आणि मग 20-22 दिवस मिळाल्यानंतर आमच्याकडची काही जनता म्हणजे मुलं अशी असायची की ज्या दिवशी PL सुरू त्या दिवशीच बसले 12-12 तास, 15-15 तास, आणि 2-3 दिवसांनी फोन करून आमच्या सारख्यांना फोन करणार, आम्हाला सांगणार माझा हा युनिट झाला, माझा हा सब्जेक्ट झाला. आणि वी वर लाईक 22 दिवसाचा PL आहे ना, ठीक आहे पहिले 2 दिवस मजा करून घेऊ. सो पहिले 2 दिवस आम्ही अजिबात अभ्यास नाही करायचो, म्हणजे लिटरली, म्हणजे तू म्हणत असेल तर खडकवासला जा, सिंहगडला जा, पाचगणीला जा, महाबळेश्वरला जा, जिथं आम्हाला कुठे मजा करता येईल आम्ही सगळा ग्रुप जायचो. पण ते 2च दिवस. पहिल्या 2 दिवसात तुम्ही इतकी मजा करून घेतली ऑलरेडी, आता तुम्हाला ती मजा करायचा आता काही वेळ राहिलेला नाहीये. सो त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही खरं अभ्यासाला सुरुवात करताना, तर आम्ही ऍट द एंड ऑफ 10 दिवस जर तुम्ही चेक केलं तर आम्ही त्यांच्यापेक्षा ऑलमोस्ट 50% अजून पुढे असायचो त्या मुलांपेक्षा, कारण मोनोटोनस वेने ते अभ्यास करायचे, 12-12 तास एकाच जागी बसून ते काम करणं वगैरे. त्यामुळे तो जो एक एलिमेंट आहे की जिथे तुम्हाला कळलं पाहिजे की कुठल्या पॅचमध्ये आपण एन्जॉय करायचं आणि कुठल्या पॅचमध्ये आपल्याला खरंच डेडिकेटेड अभ्यास करायला लागेल. आणि आपण इंजिनिअरिंगला येतोय तेव्हा आपल्या माइंडलाच आपण प्रोग्राम करून येतोय की नाही, आपल्याला अभ्यास करण्याशिवाय आता काहीच पर्याय नाहीये, आणि प्रत्येकच सब्जेक्ट तुमच्या ओळखीचा नाहीये. मला सांगा आता एक तुमचा लेट्स से की कुठला एखादा रॅन्डम सब्जेक्ट, आता सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये एखादा सब्जेक्ट आहे जो की कोडिंगचा आहे,
ओके. तो लिटरली जर तुम्ही असं बघाल तर सिव्हिल इंजिनिअरिंगला कोडिंगचा काही संबंधच नाही, किंवा कोडिंगला त्यांनी काहीतरी बाबा सिव्हिल इंजिनिअरिंगचा एखादा सब्जेक्ट लावून टाकलाय. तर या केसमध्ये तुम्ही हेच म्हणणार ना की यार असा कसा सिलेबस सेट करतात ही लोक. बरोबर. पण इट इज ऑल अबाउट दोज 5 प्रॉब्लेम्स अँड 10 प्रॉब्लेम्स इन इयर, की तुम्हाला वर्षभरात हे असे 10 वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिले जातात. नावं नका देऊ त्याला सब्जेक्टची, ते प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम तुम्हाला टॅकल करावे लागतील. मग जेव्हा तुम्ही रिअल लाईफमध्ये याल, जसं तू सांगितलंस की बीईला आल्यानंतर तुम्हाला रिअलाइज होतं की ऍक्च्युअल वर्ल्ड काय आणि आपण कुठे मागे पडलो आणि कुठे आपण हे. जर तुम्ही अजूनही बाहेरच्या देशात गेला शिकायला तर तुम्ही पाहाल की आपल्या युनिव्हर्सिटीची मुलंही टॉपला असतात. बरोबर. त्याचं कारण हेच आहे की त्यांना सगळंच शिकवलं जातं. म्हणजे स्पेशलायझेशन नावाचा प्रकार आपल्याकडे नाहीच आहे. डेरिव्हेटिव्ह पण शिकवणार, इंटिग्रेशन पण शिकवणार, मॅट्रिसेस पण शिकवणार, वेक्टर्स पण शिकवणार. म्हणजे तिथे गेल्यानंतर एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये एखादं जर इन्स्ट्रुमेंट वाजवता येत नसेल तर आपला पुणे युनिव्हर्सिटीचा मुलगा उभा राहतो आणि तो म्हणतो की हा काय झालं, ड्रम येत नाही का, हा मी वाजवू शकतोय. पियानो येत नाही का, मी वाजवू शकतोय. हा, असं नाही की तो पूर्ण शो कव्हर करेल, पण त्याला थोडं सगळं माहिती असतं. त्यामुळे तो जेव्हा तिकडे जातो तेव्हा तो नक्कीच या गोष्टी ज्या आहेत ते छान पद्धतीने एक्सप्लोर करू शकतो. बरोबर. तुमचा कधी बॅक लागला का सर? नाही, अजिबात नाही लागला. आणि हे मी सांगत नाही मुलांना, कारण मी जर सांगितलं तर ज्यांचा बॅक लागला त्यांच्याबद्दलची जी माझी एम्पॅथी आहे ती त्यांना फक्त सिम्पथी वाटेल, ती एम्पॅथी नाही वाटणार. सो आय गेस मी सांगितलं ना की द रिझन मी मुलांना सपोर्ट करतोय किंवा मला असं वाटतं की इंजिनिअरिंग छान निघू शकतं इज तेच की जे मी माझ्या पण कॉलेज लाईफमध्ये यूज केलं, की खूप स्मार्टली वर्क करायचो. आणि त्यामुळे मला माहिती खूप सब्जेक्ट असे होते की जे असं वाटलं होतं की नाही आता आपले उडणार, पण त्याला इतकं स्मार्टली आम्ही वर्क करायचो की नाही एवढं करू, असं करू, हे स्किप करू, 2-3 पेपर सॉल्व्ह करून बघू. तर या सगळ्या स्ट्रॅटेजीमुळे माझा कधी बॅक नाही लागला. बरोबर. तर लेट तुम्ही म्हणताय की थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टर पर्यंत तुमचं डिसिजन झालं पाहिजे. आता कसं आहे सर की खूप आपल्या कॉलेजेसनी किंवा युनिव्हर्सिटीनी मी म्हणतोय ओव्हरऑल की अशा प्रत्येक इयरला काही अशा ऍक्टिव्हिटीज टाकून ठेवल्या. सपोज फर्स्ट इयरला आता आय गेस की त्यांनी ह्या 2024 सिलेबसमध्ये काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला पण मार्क्स द्यायला सुरू केलेले आहेत. आणि थर्ड इयरला जसं तुम्ही थर्ड इयरला मुलं जाऊनचा मेन फोकस कसा असतो, इंटर्नशिप हवी की आता मला कंपल्सरी आहे. मग तेव्हा ते स्किल्स डेव्हलप करायला सुरू करतात. तेव्हा कोणी VS कोड त्याच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करायला घेतं. त्यानंतर फोर्थ इयर आलं की लगेच आता प्लेसमेंट्स आहेत. पण मग ह्यात पण कसं करतात की पोरं लूपहोल शोधतात. थर्ड इयरला आले, इंटर्नशिपला बसायचंय, करतील ट्राय फर्स्ट सेमिस्टर की मी ते सेट तर करून ठेवतील की मी आता मी स्टायपेंडच्या खाली इंटर्नशिप घेणार नाही, अनपेड तर मी घेणार नाही, पण तोच पोरगा 100 रुपये देऊन सर्टिफिकेट घेतो नंतर. मग हे जे लूपहोल शोधतात आणि हे लोक नंतर सपोज अक्नॉलेज पण करतात की ठीक आहे तुमचं चालून गेलं. आणि ही प्रॅक्टिस खूप आहे सध्याच्या सिच्युएशनला. मग ती खरंच मुलं करतात ते खरंच फायदेशीर आहे की नाही करायला पाहिजे त्यांनी? नाही, हा खूप करेक्ट मुद्दा मांडलाय. मी ऍक्च्युली या बाबतीत बोललो पण आधी पण की हे जे फेक इंटर्नशिप सुरू आहे ओव्हरऑल, तर ती जी फेक इंटर्नशिप आहे ना, हे ऍक्च्युली याला इनडिरेक्टली हे मुलांमुळे पण झालेलं आहे. म्हणजे होतं असं ना की जर तुम्हाला माहिती की इंटर्नशिपमध्ये फक्त आपल्याला काहीच करायचं नाहीये, फक्त एनरोल करा, मग तुम्ही लिंक्डइन वरती टाका आम्ही असं करतोय वगैरे वगैरे वगैरे, आणि 15 दिवसात तुम्हाला ते काहीतरी सर्टिफिकेट वगैरे देऊन तुमची इंटर्नशिप ती तुमची कंप्लीट असं दाखवतात. हे फक्त आणि फक्त मुलं शॉर्टकट शोधतात. बरोबर. त्यांचं असं आहे की जाऊ दे ना, होतंय ना, कुठं आपल्याला एफर्ट्स घ्यायचे, आपण बघू ना पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचंय. तर हा जो ऍटिट्यूड आहे, या ऍटिट्यूडमुळं इनडिरेक्टली फेक इंटर्नशिपला जास्त मुलं जात आहेत, त्यांचा जास्त फायदा होतोय. आणि मग अशा कंपन्याच खूप निघाल्यात की ज्या तुम्हाला फेक इंटर्नशिप देतील. तर इथे कुठेतरी मुलांची पण मला असं वाटतं की थोडीशी जबाबदारी आहे की करा ना 2 महिने कष्ट, करा ना 1-1.5 महिना कष्ट. तुम्हाला भले पैसा मिळेल नाही मिळेल, पण तुम्हाला ऍटलीस्ट टेक्नॉलॉजीवरती काम करता येईल. तुम्हाला काही सिनियर्स असे भेटतील की ज्यांच्याकडून तुम्हाला काही अनुभव आहे तो घेता येईल, जो की तुम्हाला करिअरला पुढे कामाला लागेल. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, जितकी लोक हा व्हिडिओ पाहत असतील, की तुम्ही फेक इंटर्नशिपच्या अजिबात नादी लागू नका. आणि ओव्हरऑल तेच म्हणायचे, स्किल सेट डेव्हलप करा तुम्ही. ह्यासाठीच आम्ही इथे तुमच्यासाठी हा पॉडकास्ट घेऊन आलेलो आहोत. कारण जे खरंच युनिव्हर्सिटीचे लोक आहेत, ज्यांनी खरंच तुम्हाला एक व्हॅल्यू ऍड करू शकतात, ते लोक ते तुम्हाला जर एवढ्या आतुरतेने सांगतात तर प्लीज भाई 100 रुपये नका देऊ. कशाला द्यायचे तुम्हाला 100 रुपये? कोर्स घ्या, 500 रुपयाचा कोर्स घ्या विकत, काहीतरी करा, बट एक ऑथेंटिक गोष्ट असली पाहिजे. आणि सपोज थर्ड इयरचं तर हे झालं सर की थर्ड इयरला तुम्हाला खरंच थर्ड इयरला जर तुम्ही आहात आता आणि थर्ड इयरला बघतायत, लागा भाई, इट्स हाय टाइम नाव. जर तुम्ही सेकंड सेमिस्टरला किंवा फर्स्ट सेमिस्टरला, इट्स हाय टाइम तुम्ही लागा तुमच्या करिअरला.
आणि जर आता फोर्थ इयरला आहोत तर आपण फोर्थ इयरला मेन हॉट टॉपिक्स दोन असतात, एक फोर्थ इयरचा प्रोजेक्ट असतो आणि एक फोर्थ इयरच्या प्लेसमेंट्स असतात. फोर्थ इयर मध्ये हेच दोन सगळ्यात जास्त गोष्टी चालतात. सेम इंटर्नशिप सारखं सीन होतं फोर्थ इयर मध्ये. पोरं गेटअप वरनं उचलतात किंवा कोणाला 10,000 रुपये द्यायचे, 15,000 रुपये द्यायचे, प्रोजेक्ट बनवून घ्यायचं. मला एक हेच तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, जे इंटर्नशिपचा जो आणलाय युनिव्हर्सिटीने क्रायटेरिया, जो फोर्थ इयर प्रोजेक्टचा जो क्रायटेरिया आणलाय की तुम्हाला करावंच लागेल म्हणून, त्याच्या मागचं खरं कारण काय आणि आजकाल टर्न कसला वाईट पद्धतीने होतोय? खरं कारण तर हेच आहे की मुलांना थोडंसं काय झालंय, इतकं थिओरॉटिकल सिलेबस सेट करून ठेवला होता यांनी. त्यामुळे कुठेतरी यांच्या डोक्यात आलं की जी नवीन जनरेशन आहे बाबा, त्यांनी इंटर्नशिप करावी, थोडा एक एक्सपिरियन्स घ्यावा की हँड्स ऑन काय असतं, कशा पद्धतीने काम केलं जातं. इव्हन प्रोजेक्ट्सला तर आमच्या वेळेला सुद्धा असं चालायचं की जे प्रोजेक्ट्स असायचे त्या प्रोजेक्ट्सला कुणीतरी पैसे देते आणि ढापलेला प्रोजेक्ट आणायचा किंवा सिनियर्सचा ढापलेला प्रोजेक्ट असतो तो आणायचा, त्याच्यावरतीच थोडा पार्ट कट इकडे तिकडे करून तो टीचर्सना दाखवायचा. तर कुठेतरी टीचर्सची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि असं नाही की टीचर्सना ते कळत नाही. म्हणजे जितकं मी ओळखतो ती लोक पण इतकी शार्प आहेत म्हणूनच त्या पोझिशनवरती आहेत, तर त्यांना या सगळ्या गोष्टी कळत असतात. थोडं त्यांनी स्ट्रिक्ट घेतलं पाहिजे आणि मुलांना एफर्ट घ्या, भले छोटासा प्रोजेक्ट करा. असं नाहीये की खूप तुम्हाला हेवी प्रोजेक्ट करायचं की तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये लाखो रुपये घालायचे आहेत किंवा तुमची पूर्ण मॅन पॉवर 10-15 लोकांची टाकायची आहे. सो तुम्ही छोटासा काहीतरी आयडिया घ्या, ती डेव्हलप करा, त्याचा प्रोटोटाईप जरी तुम्ही ॲज अ प्रोजेक्ट दाखवला तर आय डोंट थिंक सो की तुमच्या टीचरला किंवा कॉलेजला ते असं ते एक्सेप्ट करणार नाही वगैरे. तर ते बिंदास त्याला ओके देतील, पण तुमच्याकडे चांगली आयडिया असणं खूप गरजेचं आहे. की फ्रेंडशिप बद्दल काय बोलायला आता मग, आता कॉलेज लाईफ होतच तुमचं डिस्कस, तर मग आपण हे पण जाणून घेऊ की तुमचे फ्रेंड्स कसे होते, आता पण कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का? किंवा मग तुमचं कॉलेज लाईफचे जे फ्रेंड्स असतात, आपण म्हणतो की जे तुम्हाला चांगले फ्रेंड्स भेटतात ते कॉलेजमध्येच भेटतात आणि फ्रेंड्स असे आहेत की ते तुम्ही चूज करू शकतात. करेक्ट. फ्रेंड्स चूज करणं, सर्कल, तुम्ही आता बोलली की सर्कल असणं हा खूप इम्पॉर्टंट होतं. तर तुमचा सर्कल कसा होता, तुमचे फ्रेंड्स कसे होते? मी बेसिकली खूप इंट्रोवर्ट. म्हणजे मी जेव्हा फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला एंटर केलं तेव्हा देर वॉज अ फिअर की मला इंग्लिशमध्ये बोलावं लागेल का, मग ते बोलावं लागेल तर ते फ्लुएंट असेल का, नाही तर मी आपलं सोलापूरचं काय बे वगैरे वगैरे काहीतरी बोलायचो आणि पोरं परत हसायची. कारण माझ्याबरोबर 11th-12thला अशा गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळे असं झालं की यार मला भीती वाटायला लागली होती की ओव्हरऑल क्लासमध्ये बसायचं आणि मुलांशी इंटरॅक्ट करायचं. पण इथं एक साधारण पहिले 6 महिने झाले आणि नंतर एक छान ग्रुप बनला आमचा. म्हणजे आता जे माझे सगळे मित्र सगळे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, जितका आमचा ग्रुप होता आणि सगळे छान पोझिशन्सला आहेत. कारण मी जेव्हा इंजिनिअरिंग करून बाहेर पडलो तेव्हा मी या सगळ्यांना माझा प्लॅन सांगितला होता की मला असे क्लासेस काढायचे आहेत की जिथं मी इंजिनिअरिंगच्या मुलांना हेल्प करू शकेल मला. आणि साधारण पहिले 6 महिने जोपर्यंत त्यांना जॉब लागला नव्हता ते माझ्यासोबत होते आणि आम्ही ॲज अ टीम सगळ्यांनी मिळून ते पुढे सुरुवात केली होती त्याची. मग नंतर एकेकाला जॉब लागला, प्रत्येकाचे एस्पिरेशन्स वेगळे होते, त्यामुळे सगळेजण वेगळे झाले. पण आम्ही अजून टचमध्ये आहोत. अजून आम्ही भेटतो, डिस्कस करतो गोष्टी ज्या कॉलेज लाईफमध्ये आम्ही केल्या होत्या किंवा जी मजा आम्ही केली होती. तुम्ही हॉस्टेलला राहायचे का पीजीला राहायचो मी. मग काही दिवस नातेवाईकांकडे राहायचो, काही दिवस हॉस्टेलला राहिलो, काही दिवस माझ्या दिदी बरोबर राहिलो. सो मी असं सगळं छान एक्सपिरियन्स, हॉस्टेल लाईफचा एक्सपिरियन्स केली म्हणजे बऱ्यापैकी. हॉस्टेलरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच असतो सर की अभ्यासाला बसलं की नेमकं मित्राचा कॉल येतो की चल बाहेर फिरून येऊ, चल हे करू. ही जी सगळी मुलं आहेत हॉस्टेलवाली ती बघत असतील, ती सगळी रात्री ऍक्टिव्हेट होतात. त्यामुळे रात्रीच ते अभ्यासाला बसतात. आणि एक चांगली पण गोष्ट आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो की मित्र बोलवतो आणि आपण जातो, पण ऍट द सेम टाइम ना ती एक त्यांच्यामध्ये ती कॉम्पिटिशन वाली स्पिरिट पण आहे की बाबा आहे तर मी आहेच इथं या सगळ्या सोबतच आहे, तर मला कुठेतरी चांगले मार्क्स पण आणायचे आहेत जेव्हा वेन इट कम्स टू एक्झाम्स. त्यामुळे जर भिडायचंय तर ते सगळे ऍज अ टीम भिडतात पण, आणि जेव्हा रिलॅक्स करायचंय ते ऍज अ टीम रिलॅक्स सुद्धा करतात. हॉस्टेल लाईफ पण भारी असू शकतं तुमचं आणि नीट मॅनेज केलं तर त्याच्यातनं पण चांगलं होऊ शकतं. अशी एक गोष्ट तुम्ही काय सांगाल हॉस्टेलर्सला किंवा ओव्हरऑल जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत, काही करा बट ही गोष्ट करू नका पूर्ण 4 वर्षांमध्ये. मी म्हणेल की शॉर्टकट नका घेऊ कुठलीच. जी प्रोसेस आहे एक्झॅक्टली, जसं फेक इंटर्नशिपचं आपण डिस्कशन केलं किंवा तुम्ही सब्जेक्ट्स जेव्हा तयारी करता तेव्हा पण तुम्ही जे शॉर्टकट्स मारता, तर माझं असं म्हणणं आहे की शॉर्टकट्स नका मारू, की पूर्ण 4 वर्ष जगा. खूप महत्वाचं आहे की तुम्ही या 4 वर्षामध्ये तुम्हाला तुमची स्टोरी सांगता आली पाहिजे जगाला. उद्या जाऊन तुम्हाला जेव्हा मुलं बाळ होतील तेव्हा यू शुड बी रेडी की तुमची जी इंजिनिअरिंगची जर्नी आहे ती तुम्ही त्यांना अशी सांगाल, ते ऐकल्यानंतर त्यांना पण वाटेल अरे नाही काय स्टोरी होती आणि काय पद्धतीने आम्ही काम केलं होतं. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट माझं असं आहे की तुमची नियत, म्हणजे आपण त्याला हेतू म्हणतो, उद्देश म्हणतो, तो चांगला ठेवा. जर तुम्ही मदत करताय तर तुम्ही मन मोकळेपणाने मदत करा.
तर आपल्याकडे काय होतं आजकाल सगळं कॅलिब्रेट केलं जातं की कोण कसं आहे, त्याला केली पाहिजे का नाही केली पाहिजे का, बरोबर. किंवा आपण बोलतो एक करतो एक, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. त्यामुळे थोड्या वर्षांनी तुम्हाला कळेल की कर्मा जो असतो तो बरोबर हिट करतो. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. 4 वर्ष छान मजेत एकमेकांना सपोर्ट करत काढणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पण एक आयडियल स्टुडंटच होता म्हणजे ओव्हरऑल तुमच्या कॉलेज. आयडियल असं नाही म्हणता येईल, स्टुडियस होतो. आयडियल नाही, म्हणजे मी माझे अटेंडन्स खूप लो होते म्हणून खूप सारे असाइनमेंट्स लिहिलेले आहेत. अटेंडन्सवर पण सर आहे की तुम्हाला जो आपल्या युनिव्हर्सिटीचा 75% जो क्रायटेरिया सेट केलेला आहे त्याच्यावर तुम्हाला पर्सनली काय वाटतं की हा असला पाहिजे की नाही? म्हणजे कॉलेजला येणं ही काय वाईट नाही ऑब्व्हियसली, कॉलेजला तुम्ही यायलाच पाहिजे, तुमचं अटेंडन्स तेवढं असलंच पाहिजे. बट नेमकं जी कंपल्सरी गोष्ट आहे ती खरंच असली पाहिजे का? एखादा माणूस कसा असतो जो खरंच निडी असतो की त्याला खरंच ह्या 6 महिन्यांमध्ये काहीतरी वेगळी कुठेतरी ऑपॉर्च्युनिटी भेटतीये, हे भेटतीये, तर तो नाही अटेंड करू ते 75% हा क्रायटेरिया नाही मॅच करू शकत आहे. त्या स्टुडंट्स ह्या गोष्टीचा फायदा घेऊ शकत नाहीयेत काही याच्यामुळे. आणि जर हे ओपन पण केलं तर असे पण स्टुडंट्स भरपूर येतील की मग ते येणार पण नाहीत कॉलेजला. 75% वर मग असलंच पाहिजे का ना असलं तरी चालेल? पहिलं तर प्रश्नाचं उत्तर देतो, 75% वाला क्रायटेरिया असलाच पाहिजे. हा. आणि दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर देतो, जर एखाद्याला 6 महिन्याची काही ऑपॉर्च्युनिटी आली आहे किंवा जो पार्ट टाइम जॉब करतोय आणि मग कुठेतरी इंजिनिअरिंग कम्प्लीट करतोय, सो देर आर प्रोव्हिजन्स. तुम्ही तुमच्या कॉलेजच्या ऑथॉरिटीशी बोला, त्यांना तुम्ही लेटर सबमिट करा, ऑफिशियल प्रोसेस जी असते ती सगळी फॉलो करा, प्रॅक्टिकल्स तुम्हाला करायला लागतील, पण तुमचा 75% अटेंडन्स असलाच पाहिजे. या बाबतीतलं जे रिस्ट्रिक्शन आहे ते थोडंसं माइल्ड होऊ शकतं जर तुमच्याकडे लेजिट कारण असेल तर. काय होतं, जसं मी म्हणलं, परत शॉर्टकटचा विषय, एकाने घेतलं 75% जाऊ दे, नसलं तर चालतं, की मग त्याच्याबरोबर 10 अशी लोक जाणार की ज्यांना 75% बसायला पाहिजे तो पण ती बसत नाही. सर अजून की कॉलेजचं कल्चर जे होत चाललं ना आजकाल, आता आपण एवढ्या वेळपासून बोलत होतो, जे कॉलेजचं कल्चर होत चाललंय ते थोडंफार एज्युकेशनल वाईज म्हणता येणार नाही, किंवा काय होतं की असे काहीच लोक असतात जे खरंच आता जे आपण डिस्कस केले तेवढे सगळे पॉइंट्स, तेच लोक ह्या सगळ्या गोष्टी करून एक चांगली डिग्री घेऊन येतात. पण असे पण काही लोक आहेत जे सीईटी JEE ला त्यांना तर आहेत 95, 99, 10वीत पण कोणी 99 घेतलेले असतात, असे पण स्टुडंट्स आहेत. पण मग नंतर कसं होऊन जातं की ते पूर्ण असे डिस्ट्रॅक्ट होऊन जातात इथे येऊन, त्यांच्यासाठी एवढं इम्पॉर्टंट राहत नाही, किंवा असं तो कल्चरच वेगळं, एक अजून एक कल्चर आपण बघतोय इमर्ज होतोय हळूहळू, एवढं कॉलेजला जाणं नाही, हे नाही. मग कसं स्टिक टू राहतील हे पोरं की खरंच तुम्हाला जर पाठवलंय तर खरंच अभ्यासच करा आणि बाकीच्या गोष्टी नका करू? नाही, आता कसं आहे माहिती का, मी आजकाल आपले जी फर्स्ट इयरची मुलं आहेत, सेकंड इयरची मुलं पाहतोय ना, तर मला जे जाणवलं ते सांगतोय. आधी जेव्हा आम्ही ऑफलाईन बॅचेस घ्यायचो, जेव्हा मुलं यायची क्लासमध्ये ना, ती मुलं माझ्या अजून टचमध्ये आहेत. म्हणजे 2009ला जी बॅच घेतली असेल ती मुलं भले फेसबुकवर असतील पण ती माझ्याशी टचमध्ये आहेत, कधी मेसेज करतील, पुण्यात आलं तर भेटतील. तर तेव्हापासून जी मुलं आहेत ती कनेक्टेड आहेत. पण एक साधारण 2023-24 पासून ना हा ट्रेंड बदलत चाललाय. मुलांना कुणाशीच देणं घेणं नाही. म्हणजे तुम्ही 3 दिवसाचा ऑफलाईन क्लास करताय, 3 दिवस 1.5 तास तेवढंच ते चेहरे बघणार. कुठे बाहेर साधं कुठे बाहेर जाताना येताना दिसलो तरी हाय हॅलो होत नाही, आपणच करतो, अरे कसं आहेस, काय बरं आहेस का, सगळं. म्हणजे मुलांकडून जे एक्सपेक्टेड आहे की तो एक आपलेपणा आहे किंवा तो जो एक रेस्पेक्ट आहे, तर तो आता खूप लिमिट केलाय की हा ठीक आहे, तू 1.5 तास शिकवतो ना, बस तुझं काम संपलंय, त्याच्या पुढे आमच्याशी काय बाकी डिटेलमध्ये डिस्कशन करण्याचा तुला काही हक्क नाहीये वाली गोष्ट झालेली आहे. आणि मी म्हणतो ना की इव्हॅल्युएशन मध्ये चुकतायत मुलं. ते एस्टिमेट जे स्वतःला करतायत ना, काय होतं, ओव्हर एस्टिमेट करतात स्वतःला की अरे मी म्हणजे कोण, मी म्हणजे खूप भारी. मग हे सगळं तुटतं कुठे, जिथे बॅक लागतो. बरोबर. आणि जिथे बॅक लागतो तिथे ऑटोमॅटिकली ते लाईनवर यायला लागतात. पण वेळ निघून गेली आहे का तोपर्यंतची, हे पण खूप महत्वाचं की त्यांना लक्षात आलं पाहिजे. आणि अशा वेळी जेव्हा आम्ही या गोष्टी मुलांना सांगतो तेव्हा त्यांना तर पटत नाहीत, पण जेव्हा ते एकदा खटका बसतो ना, तेव्हा त्याच्यानंतर मग मुलं व्यवस्थित येतात लाईनवर. ह्याच गोष्टींवर जर कंट्रोल केला ना तुम्ही लोकांनी, तुमचं सगळं एक खूप चांगल्या पद्धतीने इंजिनिअरिंग हे पार पडेल डेफिनेटली, आपण असं म्हणू शकतो. तर सर असं करतो आपण की आता तुम्ही एवढं मोठ्या प्लॅटफॉर्मवर आहात, आपण जे आम्ही तर खूपच लहान आहोत तुमच्यापेक्षा, पण तुम्ही आता ऑब्व्हियसली तुमचे लाखोमध्ये स्टुडंट्स बघतात, हे बघतात, आणि तुम्ही त्यांच्यासाठी टाइम टू टाइम आवाज पण उचललेला आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला जिथे वाटतं की स्टुडंट सोबत अन्याय होतोय, तुम्ही तिथे आहात त्यांच्याकडे सपोर्टला. मग तुम्ही हे जे फेम आहे याला एक प्रॉपर डिरेक्शननी कसं युटिलाइज करताय की खरंच त्यांना गरज आहे, आपल्याला दिसतीये,
आणि कुठे अन्याय होतोय हे पण आपल्याला दिसतोय. मग हा जो फेम आहे, एवढं हे भेटलंय तुम्हाला, मग याचा तुम्हाला खरंच असा खूप मोठा फायदा झालेला आहे का मुलांचे आयुष्य बदलायला किंवा? नाही, मी एक छोटीशी स्टोरी सांगतो. म्हणजे मी 1-2 इव्हेंटला एक स्टोरी सांगितली होती की अ, वडील आणि मुलगा गावात जत्रा असते, त्या जत्रेत ते फिरत असतात आणि मुलगा छोटासा असतो, त्याने स्कूलचे जे शूज असतात ते घातलेले असतात लेसवाले, आणि वडील त्याला सगळं दाखवत असतात, बघ किती छान आहे सगळं जत्रेत, आणि खूप गर्दी असते त्या जत्रेत. त्या मुलाला बिचारायला सगळे पाय दिसत आहेत, कुठे दिसतच नाही. ते वडील जे दाखवतायत की इतक्या साऱ्या गोष्टी आहेत खेळायला, त्या काही दिसतच नसायच्या. आणि वडील त्याला उत्साहाने दाखवत होते आणि मुलगा इरिटेट होत होता की चला पप्पा घरी, चला पप्पा घरी होत होता. आणि त्याची शूची लेस निघाली, जेव्हा वडिलांना कळलं तेव्हा वडील वाकले आणि ते लेस लावत होते. तेव्हा त्यांना लक्षात आलं, अरे हा तर धुळीतच आहे, किती वेळ झालं, हाईट कमी आहे मुलाची आपल्या, धुळीत आहे, त्याला फक्त पाय दिसत आहेत, लोकांच्या चपला दिसत आहेत, त्याला जे आपण दाखवतोय ते त्याला ते दिसतच नाही. मग हे जेव्हा वडिलांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याला डोक्यावरती घेतलं, मानेवरती घेतलं, बसवलं, आणि मग जेव्हा त्याला बाकी सगळ्या गोष्टी तेव्हा दाखवल्या, त्याला दिसायला लागलं, तेव्हा ही वॉज लाईक की नाही आता पप्पा आपल्याला अजून एन्जॉय करायचंय या इथे. आणि आय पर्सनली फील की तो जो लहान मुलगा आहे ते म्हणजे आपले सगळे इंजिनिअरिंगची मुलं, आणि जो एक वडीलधाऱ्या पद्धतीने त्यांना डोक्यावर उचलून दाखवायचा प्रयत्न करतोय की हा इंजिनिअरिंगमध्ये बाकी सगळ्या गोष्टी पण आहेत. तर मला असं वाटतं की ते जे मेंटरिंग आहे ते मुलांना मिळालं पाहिजे, जे की मिळत नाहीये. म्हणून मी प्रयत्न करत होतो, आणि इतक्या वर्षात जेव्हा मी या सगळ्या गोष्टींवरती काम करतोय किंवा मुलांसाठी म्हणा, जसं तू बोलला की कुठे चुकतंय तिथे आम्ही आवाज उठवायचा प्रयत्न करतोय वगैरे, हे सगळं करत असताना आनंद होतो की मुलं ओळखतात किंवा त्यांचे पेरेंट्स आज ओळखतायत आम्हाला. पण ऍट द सेम टाइम ती जबाबदारी पण आहे की आम्ही असा कुठल्या चुकीच्या डिसिजनला सपोर्ट नको करायला, किंवा असं नको व्हायला की मुलं त्याच्यानी अजून कुठेतरी चुकीच्या मार्गाला लागतील. तर आम्ही आमचा प्रयत्न असाच सुरू ठेवू की जिथे आम्हाला आवाज उठवायचा आहे मुलांच्या बाबतीतला, किंवा त्यांचं जिथे ऐकलं जात नाही तिथे आम्हाला मोठ्यानी सगळ्या गोष्टी सांगणं जगाला खूप गरजेचं आहे. बरोबर आहे सर. आणि एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, की तुम्ही पूर्ण आपल्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला काय ऍड्रेस कराल पूर्ण, म्हणजे तुमच्या एक लाईफ चेंजिंग जर त्यांना एक टिप द्यायची असेल किंवा त्यांना काही सांगायचं असेल तर तुम्ही त्यांना काय ऍड्रेस कराल? माझं एवढंच म्हणणं आहे की कीप इट सिम्पल, की तुम्हाला स्मार्टली हार्डवर्क करायचंय. ही गोष्ट जर तुम्ही डोक्यात ठेवली तर तुमचं असेसमेंट पण करेक्ट होईल, आणि तुम्हाला ज्या स्ट्रॅटेजीज जे प्लॅनिंग करायचं ते पण तुमच्यासाठी इझी होईल. सो माझ्याकडनं सगळ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मला खूप छान वाटतंय की आज या फील्डमध्ये किंवा इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये जे मी आहे, आणि मुलं इतकं सपोर्ट करतायत, मुलं इतकं प्रेम देत आहेत, आणि तुम्ही सगळ्या टीमनी मला बोलवलं की या सर पॉडकास्टला. म्हणजे आम्ही जेव्हापासून आम्हाला कळायला लागलं, आम्ही पॉडकास्ट बघत होतो, असं वाटायचं की कधीतरी आम्ही अदर साइड ऑफ द टेबल असलो पाहिजे. तर आज ते होतंय, आणि त्यामुळे खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. तेव्हा आता एक फन सेगमेंट मध्ये जाऊ आपण. आता एक रॅपिड फायर राऊंड आहे पटकन आपला, तो घेऊन. तुम्हाला अडकवणार नाही ना? बघू. नाही तसं तर नाही. एक म्हणजे 2 ऑप्शन्स देतील, त्याच्यातले तुम्हाला एक चूज करायचं आहे. ऑफलाईन लेक्चर का ऑनलाईन लेक्चर? ऑफलाईन लेक्चर्स. कटिंग चहा का कोल्ड कॉफी? कटिंग चहा, कधी पण. इंजिनियरचं तेच असतं म्हणा. M2 का M3? M3. का बॅक लागतात? नाही. M3 ऍक्च्युली सगळ्या ब्रांचेसना वेगवेगळं आहे, आणि M3 मध्ये असं आहे ना, सगळे फ्लेवर्स ऍड झालेले आहेत की कुठल्या ब्रांचला एक्झॅक्टली काय विचारलं जातं हे खूप साऱ्या टीचर्सना माहिती नाहीये. त्यामुळे आम्हाला ते माहिती असल्यामुळं ब्रांच वाईज शिकवताना जी मजा येते ना, त्याच्यामुळे. लास्ट मोमेंटला अभ्यास का एक डेली रुटीन तुम्ही फॉलो करा अभ्यासाचं? नाही, पिरियॉडिकली अभ्यास, पण 70% लास्ट मोमेंट. ओके. पुण्याचा गणपती उत्सव की पुण्याची दिवाळी पहाट? गणपती उत्सव. हॉस्टेल लाईफ का तुमचं कॉलेज लाईफ? कॉलेज लाईफ. हे बेटर होतं तुमचं दिसतंय. चालेल, इथंच रॅपिड फायर राऊंड एंड होतोय. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही आमच्या पॉडकास्ट चॅनलवर आले, आणि नक्कीच आपल्या स्टुडंट्सला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही गाईड केलंय, जे तुम्ही नेहमी करत असतात. फक्त आज असेच काही आपण प्रश्न मांडले जे खरंच एका इंजिनियरला, एका स्टुडंटच्या पूर्ण 4 वर्षांमध्ये येतात. आणि आय होप की तुम्हाला त्यातनं काहीतरी कळालं असेल. तुम्ही कुठेतरी जर असे स्टुडंट असाल ज्याचे भाई भरपूर बॅक लागतायत आणि जो ऑन टाइमवर अभ्यासाला बसतोय, रोज बसा, रोज नका बसू, पिरियडिकली बसा. 70-30 वाली स्ट्रॅटेजी करा, फायदा नक्की होईल.
आणि संचितसाठी मी सांगू शकतोय पूर्ण AISSMS चा जो कट्टा हा जो त्यांनी शो तो करतोय, ऑर्गनाईज करतोय, लीड करतोय, सगळी टीम काम करत आहे. तर असं कॉलेज सोडून म्हणजे इंजिनिअरिंगचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे आम्ही डिस्कस केले ते सोडून अशी काही ऍक्टिव्हिटी करणारी मुलं खूप कमी असतात. आणि मी गॅरंटीनी सांगतोय ज्या लोकांनी या पूर्ण पॉडकास्टसाठी म्हणा किंवा या पूर्ण इव्हेंटसाठी मेहनत घेतली आहे ते आयुष्यात कधीच मागे राहणार नाही. सो माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही छानपैकी काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर करा आणि तुम्हाला जिथे पण माझी गरज लागेल मला नक्की बोलवा, मी नक्की येईन. थँक्यू सर. थँक्यू सो मच गाइस. थँक्यू फॉर वॉचिंग आवर